भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये राडे काही थांबत नाहीयेत। कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी राडा घातल्याचा आरोप माजी महापौर आणि उमेदवार प्रतिभा पाटील यांनी केलाय। प्रतिभा पाटील यांची महिलांसोबत कोंबडपाडा गणपती मंदिर इथं सभा सुरू असताना आमदार महेश चौगुले समर्थकांनी सभेमध्ये घुसून महिलांना शिवीगाळ करत राडा घातला आणि यानंतर सभेतील महिलांनी विरोधकांना तुम्ही इथं का आले याची विचारणा केली। त्यामुळे या ठिकाणी राडा झाला। या प्रकरणी पोलिसही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी महापौर विलास पाटील यांची पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील व मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भाजप आमदार महेश चौगुले यांनी भाजपचे पॅनल उभं केलेले आहे, ज्यामध्ये त्यांचा मुलगा मीत चौगुले निवडणुकीच्या रिंगणामध्ये। महेश पाटील तिथे आला आणि घाणघाण बोलायला लागला आणि इथे काय चाललंय काय नाही तर ते आमच्या बायका होत्या, त्यांनी त्याला सांगितलं तू इथे कशाला आलाय म्हणून। आता आमचं भाषण चालू असताना त्या लोकांना यायची काही गरज नाही। त्यांची भाषणं चालू असतात, आम्हाला शिव्यागाळी करतात, आमचे आई वडील काढतात, आमचं घराणं काढतात। आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलताय? मग त्या महेश पाटीलनी आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती।